Zee 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे। साऱ्या देशाचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। भाजपची सत्ता असलेलं दक्षिणेतील कर्नाटक हे एकमेव राज्य आहे। मात्र येडियुरप्पा यांनी भाजप सोडून कर्नाटक जनता पार्टी स्थापन केल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत। त्यामुळे पुन्हा सत्ता राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे। तर येडियुरप्पांकडे भाजपच्या मतांचं ध्रुवीकरण होणार असल्यानं काँग्रेसच्या सत्तेत येण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। मात्र जेडीएसचाही या निवडणुकीत प्रभाव वाढल्यानं राज्यात त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची चिन्ह आहेत। माजी मुख्यमंत्री येडियुरप्पांचा केजेपी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फारशी कामगिरी करू शकला नव्हता। त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत केजेपीच्या कामगिरीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। हा येडियुरप्पांच्या अस्तित्वाचा लढा मानण्यात येतोय। मराठी जनता आणि नेत्यांमध्ये एकजूट झाल्यानं बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला किती जागा मिळणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। एकूणच या संदर्भात अधिक चर्चा करूयात। बेळगावहून आपले प्रतिनिधी आहेत प्रताप नाईक। प्रताप, 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे, काय वातावरण आहे आणि मतदारांची मोठ्या प्रमाणात या काउंटिंगच्या सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। कारण आपण बघतो की बेळगाव महानगरपालिकेवर भगवा फडकवल्यानंतर बेळगाव विधानसभेच्या निवडणुकीसाठी किंवा बेळगावमध्ये ज्या जागा आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीने लढवलेल्या त्यापैकी किती जागा मिळाल्या याची उत्सुकता सगळ्यांनाच रागून राहिलेली आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीनं एकूण 5 जागा लढवलेल्या आहेत, त्यापैकी किती या पदरात यश मिळतं अशा प्रकारची अपेक्षा लोकांची आहे। साधारण 3 ते 4 जागा महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। सकाळपासून याच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता दाट आहे। त्याचबरोबर गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीला काही कुठलीही जागा मिळाली नव्हती, पण यावेळच्या निवडणुकीमध्ये 2 ते 3 जागा मिळतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जाते। त्याच्यामुळे एकूणच या ठिकाणी बंदोबस्तात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली आहे। मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल आणि साधारण जो कल आहे निकालाचा तो 10-11 पर्यंत कळायला लागेल आणि जे संपूर्ण चित्र हे 12-1 पर्यंत स्पष्ट होईल। मृदुला, निश्चितच 12 वाजेपर्यंत एक संपूर्ण जे चित्र आहे ते स्पष्ट होईल। आणि खरोखरच प्रताप, ज्या तऱ्हेनं एकूण आपण बघतो गेल्या काही दिवसांपासून तिथलं निवडणुकीचं वातावरण, होणारे बदल, त्यामध्ये कुठेतरी चौरंगी लढत होती की काय अशी परिस्थिती आहे, काय तिथली राजकीय परिस्थिती बोलते? नक्कीच आपण बघितलं की एकीकडे महाराष्ट्र एकीकरण समिती आहे, भाजप आहे, काँग्रेस आहे, जेडीएस आहे, यांच्यामध्ये एकूणच सगळं वातावरण पूर्णपणे ढवळलेलं आहे। कारण प्रत्येक जण ईर्षेनं या ठिकाणी काम केलेलं आहे, त्याच्यामुळे कुणाच्या पारड्यात मत जातं याच्याकडे सगळ्यांचीच उत्सुकता लागून राहिली होती। प्रत्येकानं पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला आहे, आपल्याकडे कशा प्रकारे जागा पुन्हा राखली जाईल याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे एकूणच बघितलं की आर्थिक ज्या उलाढाल्या त्याही मोठ्या प्रमाणात या विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या आहेत। कधी नाही तेवढी मतदानाची टक्केवारी या ठिकाणी वाढलेला आहे, त्यामुळे कदाचित सत्ता बदल होईल की काय अशा प्रकारची अपेक्षा सुद्धा राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जाते। त्यामुळे आपल्याला एकूणच पाहावं लागेल, साधारण 12 पर्यंत हा चित्र आहे ते स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतरच नेमकं कुणाच्या पारड्यात वजन पडेल हे कळेल आपल्याला। निश्चितच एक विचारावंसं वाटतं प्रताप, म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे की बेळगावात 2 नेत्यांमध्ये भांडणं झाली होती अगदी मतदानाच्या दिवशी। आज आपण बघतोय मतमोजणी आहे आणि ज्या तऱ्हेनं चुरस आहे एकूणच निवडणुकीमध्ये अतिशय एकूणच संवेदनशील अशी अनेक ठिकाणं असतील, कशा तऱ्हेनं बंदोबस्त ठेवण्यात आलाय? मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, कारण बघतोय की बेळगाव दक्षिण मधून जे संभाजी पाटील आहेत किंवा अभय पाटील जिथले आमदार आहेत त्यांच्यामध्ये मतदानाच्या दिवशीच वाद झाला होता। त्याच्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। एकूणच ज्या परिस्थिती आहेत त्या ठिकाणच्या बेळगाव मधल्या त्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने कुठेतरी झुकताना दिसत आहेत, त्याच्यामुळेच कदाचित त्या लोकांमध्ये असंतोष मोठ्या प्रमाणात आहे। त्याच्यामुळे ह्या असंतोष लक्षात घेऊनच पोलीस प्रशासनानं चोख अशा प्रकारचा बंदोबस्त ठेवलेला आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केलेला आहे। सगळ्या प्रकारचे जे काही सुरक्षा व्यवस्था ठेवायला पाहिजेत त्या बेळगाव पोलिसांनी ठेवलेल्या आहेत। मतमोजणी केंद्र आहे त्याच्यापासून जवळपास 100 मीटर अंतरावर कुणालाही सोडलं जात नाही, त्याच्यामुळे पूर्ण बंदोबस्त राखून या ठिकाणी ठेवलेला आहे। एकूणच कुठेतरी या 2 नेत्यांच्या गटामध्ये वाद होऊ नये याची सुद्धा दक्षता पोलीस प्रशासनाने घेतलेली आहे। निश्चितच धन्यवाद प्रताप, ही माहिती दिल्याबद्दल। आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याबरोबर होते। तर आपण बघतोय की कर्नाटकमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल, 12 ते 1 वाजेपर्यंत एकूणच चित्र स्पष्ट झालेलं राहील। आणि खरोखरच ज्या तऱ्हेनं सुरस होती संपूर्ण या निवडणूक प्रक्रियेमध्ये, कुठेतरी कर्नाटकात सत्तांतर होणार का याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीला किती जागा मिळणार याकडे देखील महाराष्ट्राचं लक्ष लागलंय।
झी 24 तास, एक पाऊल पुढे.